तर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपकेंनी देशातली राजकीय उलथापालथीवर आता मोठं भाष्य केलंय। सकाळी दुसऱ्या पक्षातनं एखादा आमदार खासदार निवडून येतो आणि संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जातो आणि तसं झालं नाही तर न्यायालयातच पक्ष संपवला जातो असं गंभीर आरोप करत दिपकेंनी सरकारसोबतच न्याय व्यवस्थेला टार्गेट केलंय। तर संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या सीजेपीच्या 2 दिवसीय बैठकीत पक्षाचा पुढचा अजेंडा ठरवण्यात आलाय। येत्या सप्टेंबरमध्ये क्या बोलती पब्लिक अशा नावाखाली देशव्यापी कॅम्पेन करणार अशी घोषणा दिपकेंनी केली। यामध्ये देशातली परिस्थिती, शिक्षणावर लोकांशी संवाद साधला जाणार आहे। सोनम वांगचुक हे आमचे मार्गदर्शक आहेत असंही दिपकेंनी स्पष्ट केलं की येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात कॉकरोच जनता पार्टी एक नेशन वाईड कॅम्पेन करेल। त्या कॅम्पेनचं नाव असणार आहे क्या बोलती पब्लिक। क्या बोलती पब्लिक हे आमचं नेशन वाईड कॅम्पेन असणार आहे। या कॅम्पेन मधून आम्ही देशभरात दौरा करणार आहे। आम्ही लोकांकडून समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत। देशात ज्युडिशरी बद्दलही लोकांच्या मनात खूप मोठे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। पक्ष तोडायचे असतील त्याच्यावर कोर्ट लगेच निर्णय देतो। आमदारांना इकडून तिकडे करायचं असेल त्याच्यावरही कोर्ट लगेच निर्णय देतो। पण जेव्हा सामान्य नागरिकांना न्याय पाहिजे तेव्हा कोर्टाकडे वेळ नसतो। तर त्याच्यामुळेही कोर्टाच्या इंटेग्रिटीवर, न्यूट्रॅलिटीवर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। जे लोक कधी शाळेतही गेले नाही, ज्या लोकांनी कधी फॉर्मल डिग्री घेतली नाही, ते सरकार चालवत आहेत, ते निर्णय घेत आहेत। पण ज्या तरुणांनी लहानपणापासून मेहनत केली, डिग्री घेतली, एक करिअर बनवायला पाहिलं, त्यांना असं वाटतं आम्ही डिग्री घेऊन चुकी केली, कारण की आमचं जे भविष्य आहे ते कोण ठरवतंय? अशिक्षित लोक ठरवत आहेत। आणि त्यामुळे बेरोजगारी हा मुद्दा आता आम्हाला केंद्राचा मुद्दा बनवायचा आहे। देशात कुठलेही पॉलिटिकल डिस्कशन असू दे, इलेक्शनचं डिस्कशन असू दे, बेरोजगारीला तुम्ही आता अजून जास्त इग्नोर करू शकत नाही।